हॅलो नमस्कार. आत्ताच आपण आता बघणार आहोत चंदूसोबत नेमकं काय घडलं आहे. चंदू हे म्हणजे फौजमधून त्यांना काढण्यात आलेलं आहे आणि फौजमध्ये त्यांना म्हणजे 5 गुन्हे केलेत असं त्यांच्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, असं चंदू सांगतायत. मी ही माहिती नोट केलेली आहे आणि ही माहिती नोट करूनच तुम्हाला माहिती सांगत आहे. आणि आता त्यासाठी चंदू यांनी आंदोलन जे मंत्रालय आहे मुंबई मंत्रालय, तर मंत्रालयाच्या समोर आंदोलन केलेले आहेत. त्यामध्ये आता चंदू फौजी काय काय सांगत आहेत ते आपण या व्हिडिओमधून सांगणार आहे. आता सध्याच्या स्थितीमध्ये हा व्हिडिओ म्हणजे चंदू हे मुंबई मंत्रालयाच्या समोर आहे आणि त्यांचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. फौज म्हटलं तर सगळ्यांचा विश्वास, कारण फौजी आहे तर देशाची सुरक्षा आहे. परंतु आता त्यामध्येच चंदूसोबत काय काय घडलं हे चंदूनी प्रत्यक्ष मंत्रालयाच्या समोर ज्यावेळेस त्यांचं एक आंदोलन झालं छोटंसं, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे. चंदूसोबत आणखीन एक CRPF फौजदार आहे आणि हे दोघं या मंत्रालयाच्या समोर आंदोलन करत आहेत. तर त्यावेळेस त्यांनी करत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, ते आपण सविस्तरपणे माहिती सांगणार आहे. पहिला मुद्दा असा होता, चंदू सांगतायत मी गेल्या 4 महिन्यापासून भीक मागतोय. आता काही पॉईंट मी म्हणजे फौजी चंदू साहेब जे काही मुद्दे बोलले ते मी नोट केलेले आहेत आणि हे जर तुम्हाला चंदू फौजी प्रत्यक्ष काय काय बोललेत हे तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. पण त्यांनी काय काय त्यांच्या तोंडून वक्तव्य केलं आहे आता ते मी तुम्हाला सांगतो आहे. त्यांचा पहिला असा मुद्दा होता, त्यांनी सांगितलं आहे की मी 4 महिन्यापासून भीक मागतो आहे. मग आता ते कशासाठी काय हे बघू. आम्ही देश सेवा करायला जातो आणि आमचं जे जे पारितोषिक आहे ते आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाच दिलं जातं असं ते सांगतायत. कारण आणि वरिष्ठ अधिकारीच खुद आमच्यावर वेगवेगळ्या पनिशमेंट लादवतात आणि त्यातून आम्हाला शिक्षा भेटते. माझ्यावर अर्थात चंदू साहेब सांगतात की त्यांच्यावर 5 पद्धतीच्या ज्या रीडिंग आहे त्या रीडिंग एंटर झाल्यात आणि त्या रीडिंग एंटर झाल्यामुळं त्या 5ही रीडिंगमध्ये रीडिंग एंटर झाल्यामुळं यांना आता फौजमधून म्हणजे काढून टाकलेलं आहे, यांना जॉबवर ठेवलेलं नाही असं चंदू सांगतायत. तसेच हा एक मानवाधिकार नसून हा एक इंग्रजासारखा आम्हाला पनिशमेंट करताय असं ते सांगतायत. परत त्यांनी अजून असं सांगितलं आहे की माझी गोष्ट मी 4 महिन्यापासून सांगतो, माझं जे भिकेचं कटोरं आहे मी 4 महिन्यापासून सांगतो, पण माझ्या बोलण्याकडे कुणीच लक्ष देत नाही असं ते सांगतायत असंही त्यांनी सांगितलं आहे. परत जवळपास हे जे वरिष्ठ फौज अधिकारी आहेत ते जवानांना कोणत्याही कारणातून म्हणजे त्यांना सरेंडर नोकरीहून काढून टाकतात. त्यांना सांगतात की तुम्ही चुकीचे केलं आहे आणि त्या आधारेच त्यांना नोकरीहून काढून टाकलं जातं. आता खुद चंदू सर सांगतायत की त्यांचा 2 वर्षाचा मुलगा आहे आणि सर्व ते फॅमिली चंदू सर तसेच त्यांची फॅमिली आणि चंदूसोबत अजून एक CRPF जवान हे मंत्रालयाच्या समोर गेलेत आणि त्यांनी आता तिथे आंदोलन सुरू केलं आहे की त्यांना काय म्हणायचं होतं ते आता प्रत्यक्ष मंत्रालयासमोरच ते बोलत आहेत. ते सांगतात आम्ही का एखादा आतंकवादी आहेत का असं ते सांगतायत. चंदू सरची गोष्ट ऐकल्याच जात नाही असं चंदू सर सांगतायत. हे जे 5 त्यांच्यावर गुन्ह्यानुसार ॲक्टनुसार त्यांच्यावर ज्या गुन्हे लादवले गेले ते 1950च्या ॲक्टनुसार लादवले गेले आणि चंदू सरांनी जे काही गुन्हे केलेले ते चंदू सरांनी केलेलेच नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ते जाणून बुजून त्यांच्यावर गुन्ह्याचा आरोप करतात. म्हणजे सरचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत तर ते जाणून बुजून अशा पद्धतीचा म्हणजे खोडसाळपणा करतात किंवा अशा पद्धतीचा शिक्षा आहे त्या लादवतात आणि या मी केलेल्याच नाही आहे. चंदू सरांचं असं म्हणणं आहे जर मी अशा शिक्षा केल्यात हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानून घेतलं आणि मला आता चंदू सरांना म्हणजे फौजीमधून रिमूव्ह केलं आहे, त्यांना काढून टाकलं आहे, हे चुकीचं आहे. त्यांचं असं रिसीट म्हणणं आहे की जे काही फौजमध्ये जे काही गुन्हे वगैरे होतात हे लादवले जातात, पण प्रत्यक्ष असं काहीही नसतं. जर हे प्रॉपर गुन्हे बघायचे असतील तर भारत शासनाने अर्थात फौजदारांना त्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ शूट करण्यास एक परवानगी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. जवळपास चंदू सरावर 12 लाख रुपये कर्ज आहे आणि त्यांना 2 वर्षाचा मुलगा आहे
आता त्यांचं भवितव्य अवघडच आहे असं ते सांगतात. आता त्यांना फौजीतून नोकरीतून बाहेर काढल्यामुळं आता त्यांना कोणत्याही कंपनीमध्ये त्यांना जॉबही भेटत नाही, कारण त्यांना एक लेटर हवं असतं आणि ते क्लिअरन्स लेटर आता त्यांना भेटू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी पाकिस्तानात गेल्यामुळं मी तिथं 2 जवानांना ठार केलं आहे आणि त्यामुळंच म्हणजे माझे वरिष्ठ अधिकारी, माझे वरिष्ठ जे कमांडो आहेत त्यांचं म्हणणं आहे की तू पाकिस्तानात गेला तर मग हे जर पाकिस्तानात गेला आणि तूच युद्ध केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तू त्या लोकांना मारलं, तू पाकिस्तानात जायचं नव्हतं, आपला तो दुश्मनकीचा देश आहे असं चंदू सर सांगतायत. त्यात ते तुम्ही जायचं नव्हतं तर तुम्ही गेला असं चंदू सर सांगतात. परत अजून ते सांगतात की मग पाकिस्तानात गेलं तर मला ही शिक्षा आहे, तर मग यावर जी सीमा हैदर अली तिला तर या आपल्या भारतामध्ये तिला येण्यासाठी एक तिकीट पण दिलं जातं आणि तिला नोकरीची ऑफर पण दिलं जातं, असं कसं? तसेच माझ्या जे वरिष्ठ अधिकारी त्यांना जे नोडल आहे ते पण दिलं जातं, हे असं कसं होऊ शकतं? जर मी एक गुन्हेगारीचा आहे तर मग भारत सरकारनं माझ्यावर म्हणजे जे सर्जिकल स्ट्राईक केलं ते का बरं केलं असंही चंदू सर सांगतायत. तसेच त्यांच्यावर एक POW झालं आहे, त्या POWमध्ये त्यांना असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांना एक पोर्टर केलं होतं. पोर्टर करणे म्हणजे त्यांनी सांगितलं की जंगमध्ये एक पकडलेला कैदी हा कैदी आहे युद्धामध्ये, त्यामुळे याला युद्धबंदी त्याला कैद करण्यात आलं होतं असं त्यांच्या कमांडोंना सांगितलं आहे असं चंदू सांगतायत. तर चंदू सर सोबतचे जे त्यांचे CRPF फौजदारी जे अधिकारी आहेत तर त्यांना सांगितलं आहे की कोणत्याही वेगवेगळ्या पद्धतीनं टॉर्चर केलं जातं आणि त्यांना बाहेर काढलं जातं फौजीतून असंही ते सांगतात. तर तुम्हाला सविस्तर माहिती बघण्यासाठी चंदू सर काय म्हणाले, काय बोलले, त्यांची बातचीत काय झाली ही सविस्तर माहिती बघण्यासाठी तुम्ही चॅनल आहे नुकताच केलेला अपलोड व्हिडिओ आहे तो तुम्ही प्रत्यक्षरित्या बघू शकता. धन्यवाद.